राज्य सरकारनं काढलेला आदेश म्हणजे हवेत निर्णय केला असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलाय। सरकारनं जरी आदेश काढले असले तरी त्यामधील अटी ज्या आहेत त्यामध्ये किती शेतकरी लाभ घेऊ शकता हा प्रश्न असून हा आदेश म्हणजे शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरेल असंच दिसतंय। राज्य सरकारनं एक नवा आदेश काढून राज्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेने तातडीचे 10,000 रुपये कर्ज द्या असे आदेश दिले आहेत। मात्र या आदेशामध्ये केली याचा कुठलाही निर्णय राजकीय नाही। त्याचं कारण असं की जिल्हा बँकांना जे कारभार करावा लागतो तो नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे करावा लागतो, सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे करावा लागतो। आता राज्य सरकारने निर्देश दिले की ताबडतोब 10,000 रुपयाचं कर्ज द्या, परंतु जो JR निघालेला त्या JR मध्ये याला किती व्याजदर लावायचा, पुन्हा सरकार व्याजासह परत 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारल्या होत्या त्या अजून आज कर्ज देण्यासाठी पैशाची अडचण आहे। मी आज अहमदनगर जिल्हा बँकेत 100 कोटी रुपये त्याला लागणार आहेत आणि ती रक्कम कशी उभी करायची हा बँकेच्या समोर प्रश्न आहे। त्यामुळे हा कुठलाही राजकीय निर्णय होणार की नाही वगैरे या सगळ्या गोष्टींचा जो तपशील स्पष्ट असायला पाहिजे होता, स्पष्ट नाही। त्यामुळे मी अनेक जिल्हा बँकांशी चर्चा केल्याच्या नंतर त्यांच्या ज्या 2 प्रमुख अडचणी दिसत आहेत की या निर्णयाला नाबार्ड आणि त्याच्याबरोबर RBI यांची संमती पाहिजे, व्याजाचा दर सरकारने निश्चित केला पाहिजे आणि कर्जमाफीमध्ये हे 10,000 रुपयाचं दिलेलं कर्ज पुन्हा सरकार व्याजासह परत करणार आहे की नाही, हे 3 गोष्टी आहेत। आणि चौथी गोष्ट अशी आहे की जिल्हा बँकांनी ज्या 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारल्या होत्या त्या अजूनपर्यंत जिल्हा बँकेतच पडून आहेत, RBIने त्या अजून स्वीकारलेल्या नाहीत। त्यामुळं अनेक जिल्हा बँकांच्या मध्ये आज कर्ज देण्यासाठी पैशाची अडचण आहे। मी आज अहमदनगर जिल्हा बँकेत बँकेमध्ये त्यांच्या 1 लाख शेतकऱ्यांना 10,000 रुपये द्यायचे म्हटलं तरी 100 कोटी रुपये त्याला लागणार आहेत आणि ती रक्कम कशी उभी करायची हा बँकेच्या समोर प्रश्न आहे। त्यामुळं हा कुठलाही राजकीय निर्णय नाही, विरोध करायचा प्रश्न येत नाही। मदत शेतकऱ्यांना करण्याची आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याची पेरणी झाली पाहिजे, त्याचं शेत फुललं पाहिजे, त्याला वर्षभराचं आमदानी झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही सहकार्य लागेल सहकार क्षेत्राच्या माध्यमातून हे करायची आमची तयारी आहे। पण सरकारने नुसते असे हवेत निर्णय करून चालणार नाही, त्यांनी कॉन्क्रीट निर्णय करायला पाहिजे। तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हा बँका नोटाबंदीनंतर अडचणीत आल्या आहेत, त्यामुळे राष्ट्रीय बँकांनाही कर्ज देण्याबाबत सरकारनं आदेश काढले पाहिजे, त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ भेटू शकतो असंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच बँका थोड्या आर्थिक सक्षम आहेत, परंतु अनेक जिल्हा बँका आज अडचणीमध्ये आहेत, त्या तर वाटू शकणार नाही आणि त्यामुळं सरकारने जिल्हा बँकांच्या बरोबर राष्ट्रीयकृत बँकांना सुद्धा या सूचना दिल्या पाहिजेत की शेतकऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी हे कर्ज उपलब्ध करून द्या। राष्ट्रीयकृत बँका 5-5, 10-10 हजार कोटीची कर्ज मोठ्या मोठ्या उद्योगपतींना देतात आणि ज्या वेळेला राष्ट्रीयकृत बँका मोठ्या प्रमाणात NPA झाला त्यावेळेला देशाच्या पार्लमेंटमध्ये चर्चा करून NPA सुधारण्यासाठी देशाच्या तिजोरीतून पैसे दिलेले आहेत। त्यामुळे सामान्य शेतकरी ज्यावेळेला अडचणीमध्ये आहे त्यावेळेला राष्ट्रीयकृत बँकांनी सुद्धा मदत केली पाहिजे। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एस9 मीडिया, अहमदनगर।